तुमचा तुमचा विश्वास बसत नाही का माझ्यावर? मी खरं सांगते, हे बघ अथर्व, मी इथेच बसून देवीचं नामस्मरण करत होते आणि अचानक रूम मध्ये प्रकाश पसरला आणि म्हणजे डोळ्यांना सहन होणार नाही असा प्रकाश. हे बघा, मला खरंच खूप काळजी वाटते. घरात काहीतरी अघटित घडणार आहे. तुम्ही सगळ्यांनी काळजी घ्या. अथर्व, वेदा कुठे आहे? आई, कोणाला काहीच होणार नाही. तू अजिबात काळजी करू नकोस. मी आहे ना, बाबा आहे. हा, रिलॅक्स रिलॅक्स. मंजिरी, घे पाणी घे. दादासाहेब, हा, काय झालं? अगं मीरा, काही नाही, ही खूप घाबरली, काहीतरी दिसलं असं म्हणते, काही कळत नाही. मंजिरी, मीरा, पाहिलंच तू इकडे काय चाललंय ते? तू आईंवर संशय घेत होती ना, आणि ती माया जेलमध्ये बसून हे सगळं करत असेल. माझ्या हातात असतं तर मीच तिचा बंदोबस्त केला असता कायमचा. मला आधी या अंबिकाचा बंदोबस्त करावा लागणार आहे. ह्याच्यामुळे नको ती नाटकं करावी लागतायत. मीरा, इथे रूम मध्ये ना प्रकाश पसरला होता. म्हणजे मला दिसतच नव्हतं, त्यामुळे काही मला खूप भीती वाटत होती ग. इतकी घाबरले होते ना मी. नाही म्हणजे आपल्या सगळ्यांसाठी नाही, पण वेदा, तिला काही व्हायला नको ना, म्हणून. कालमुखमणी तयार आहे वेदाचा काटा काढायला.